सुप्रभात. ईश्वरीला आज सोडायला आम्ही दोघे पण आलो, प्राजक्त पण आलेली आहे सेपरेटली. आणि चल तर मंडळी बघू शकता, आजचे पोहे स्वतः मी केलेले आहेत, मी तयार केलेले आहेत. जरा टेक्स्चर आणि बघून सांगा कसे दिसतात, कसे झालेले आहेत. आता चौथा आपण विचारणार आहोत आपल्या गृहमंत्र्यांना, आणि त्यांच्यासाठी आपण एक प्लेट घेतलेली आहे आणि बाकीचे सगळे राहिले ते माझे आहेत. सो लेट्स गो. हे घे, ठेवू इथे. गरिबांचा चेहरा कसा असतो किंवा एखादा टिपिकल गरीब कसा असतो हे जर तुम्हाला बघायचं असेल तर जास्त करून माझ्या चेहऱ्याकडे बघा. हिच्याकडे नका बघू, माझ्याकडे बघा, की आमच्या दोघांकडे पण बघा. सकाळी आम्ही उठलो, चोरीला शाळेमध्ये सोडलं, घरी आलो, बघितलं काय करायचं, काय वेळ होता आपल्याकडे. पटकन एका मूवीची धून ऐकायला आली आणि तितक्यात डिसिजन बदलला की आपल्याला मूवी बघायला जायचं आहे. कारण धुरंधरसारखी इतकी ब्लॉकबस्टर मूवी येऊन इतके दिवस झाले आणि तरी पण आपण बघायला गेलो नव्हतो. कारण तुम्हाला माहिती आहे धुरंधरचे तिकीट किती महाग होते. स्टार्ट त्याची 3,000 रुपयापासून झाली होती पर तिकीट, आणि मग कमी कमी होत आता ते साधारणपणे 150 ते 200 रुपयावर आले. म्हणून आम्ही गरीब लोक मूवी बघायला चाललोय, धुरंधर 2 बघायला चाललोय. आणि बघून घ्या यार, गरीब असाच असतो मला वाटतं, आहे ना. मला नाही माहिती. जरा प्लीज आम्हाला जरा खाली इलॅबोरेट करून सांगा गरीब खरंच कसा असतो. कारण आपल्याकडे पैशाचा विचार करणार ना दरवेळेला आपण. चला जाऊया, कारण सवाटची मूवी आहे, आपल्याला जायचं आहे आणि ब्लॉगिंग करत करत जायचं. त्याच्यामुळे आपल्याला थोडासा उशीर पण होऊ शकतो, लागू शकतो. पाण्याची बाटली घ्यायची आणि पाण्याची बाटली आपण याच्यामध्येच घेऊया, मला वाटतं छोट्याशा बॅगेमध्ये. गरिबीचा ओव्हरलोड डोस, गरिबीचा खूप ओव्हरलोड डोस. 20 रुपयाची पार्किंग मॉलला जाऊन वाचवण्यासाठी म्हणून आपण या बाजूला गाडी पार्क केली इकडे. आणि समोर आपला या बाजूला पनवेल स्टँड पण आहे आणि समोर ओरियन मॉल आहे. हा परिसर आहे आणि आपण चालू मूवी बघण्यासाठी. आता त्यानंतर माझ्या त्याला मूवीला आणलेलं आहे. आपण विचारूया तिला कसं वाटतंय. कसं वाटतंय. सकाळ सकाळ मूवीला आपण खूप दिवसांनी आलोय, खूप मला वाटतं वर्षांनीच ना. अरे पैसे वाचवायचे असतील तर माणसाला करावंच लागणार ना ते. 18 इयर्स भाऊ मूवी असल्यामुळे बरोबर, ईश्वरीला आणता येत नाही. बरोबर आहे. त्यामुळे मग एकतर एकाला जावं लागतं, एकाला घरी थांबावं लागतं. मग आज ती शाळेत गेले आणि दोघांनाही येणं शक्य होतं. बरोबर. त्यामुळे आम्ही सकाळच्या टायमिंगला आलो. आणि आजकालचे मूवी इतके पण चांगले नसतात की तुम्ही सगळेच्या सगळे सीन, काही सीन असे असतात की ते तुम्ही त्या मुलांसमोर आपण दाखवू शकत नाही. त्याच्यामुळे मूवी कुठला आहे 18+ आणि धुरंधर 2 मूवी आहे, त्याच्यासाठी आपण चाललो आहे. नाही तर तुम्हाला असं वाटेल की हे कुठला मूवी बघायला चालले वगैरे वगैरे, आहे ना. शॉपर स्टॉप, स्मार्ट बाजार आणि पनवेलचा आपला उड्डाणपूल, बस स्टँड, बायपास. इतकी गर्दी पण नसते, त्याच्यामुळे तुम्हाला निवांत कुठे पण बसून शो एन्जॉय करता येतो. त्याच्यासाठी सकाळच्या शो बेस्ट, वातावरण पण सुंदर असतं, पिक्चर बघायचा मूड असतो, आहे ना. शांतपणा असतो सकाळी. चला आता आपल्या आलाय ओरायन मॉल. मी बिलीव करू शकता का, मी बिलीव जस्ट करू शकता की हा ओरियन मॉल आहे, सगळ्यात जास्त गजबजलेलं ठिकाण आहे. चालू झालं. हे सगळ्यात जास्त गजबजलेलं ठिकाण आहे असं तुम्ही बिलीव करू शकता का. इथे रविवारी शनिवारी दुपारनंतर येऊन बघा किती गर्दी असते. आता इथे एकही माणूस नाही आहे, फक्त आम्ही होतो आणि आम्हाला भीती वाटते ॲक्च्युली. बघितलं, शांत आहे, कोणीच नाही आहे पहिला. हो, नाही तर इतकी गर्दी असते, इतकी धांदल गडबड असते ना की अनलिमिटेड, पण बिलीव नाही करू शकत. दुपारी 12 नंतर येऊन बघा सगळं भरलेलं असतं, सगळं फुल भरलेलं असतं. पण हाँ, ऐसा लग रहा है कि भाई भूत बंगला है यहाँ पे, भूत. असं वाटतंय की लॉकडाऊन खरंच चालू झालं आहे का. इतकी शांतता आहे, शुकशुकाट बघू शकता. जर म्हणजे काय लिहिलं आहे इथे, वॅक्सिनेशन 0 किलोमीटर. ओके, फक्त ज्येष्ठ नागरिकांनी लिफ्टचा वापर करावा. आपण याच्यामध्ये मोडतो. चला, चालू झाले आपल्यासाठी. वेलकम. सेन्सर असते. हां, सेन्सर असतो. कॅफे, साफसफाई चालू आहे कॅफेची. हे बघा,
अजूनही शांतता आणि आपण आता PVR मॉलच्या इथे आलो आहे. जाऊया धुरंधर 2. हां जायचं आहे आपल्याला. इंटरव्हल झालं थोड्या वेळासाठी. Taking shots at the enemy. I'm gonna make it to the top, leave a legacy. If I got something to say, you better let me speak. Turn it up a new degree, bitch, you ain't seen anything. I pop off with the new rock, electronic, blow the sonic roof up. I'm too honest when I take a few shots. They're too toxic, need to take a new. तो पण झालेला आहे. एकच नंबर मूवी होता. बाहेर आल्यानंतर हा एकदम उन्हाचा झळा जाणवायला. खूप गरमा जाणवतोय आणि बाहेर आल्यानंतर बघतो तर पावसाचं पण वातावरण आहे. मध्ये जाऊन आता ईश्वरीला पिकअप करायचं. ईश्वरी शाळेवरून आलेली असेल, बरोबर ना? ॲक्टिंग बघा, ईश्वरीची ॲक्टिंग बघ. सावकाश. घाई करू नको बाळा, घाई करू नको. काय? चला दप्तर घेतलं ईश्वरीचं मी. कसा झाला दिवस आठवडा? सकाळचं आज आम्ही कुठे आलेलो आहे बघा. खूप लांब आलो सायकल घेऊन आणि ईश्वरीला तहान लागली म्हणून आम्ही उतरलो इथे. ही सायकल कोणाची आहे? ही ईश्वरीची सायकल आहे, ही माझी सायकल आहे. ही माझी आहे, ती बाबांची आहे. ही माझी आहे, सॉरी, आणि ही ईश्वरीची आहे. आणि आम्ही किती लांब आलो बघा. आपल्या समोर दिसतोय मुंबई पुणे मेगा हायवे. हा बघा, इतके लांब आलो आम्ही. खूप लांब आलो, खूप लागून सायकल घेऊन, है ना ईश्वरी? आणि इकडे या बिल्डिंग्स वगैरे पण आहेत त्या बाजूला. आणि पाणी पिऊया, आहे ना? तहान लागली, गारगार पाणी आहे बघा. समोर हायवेचे नजारे बघून घ्या. तर आता जाऊया थोडं पुढे. हिरवा शालू पांघरून धरती शांत उभी. हिरवा निसर्ग हा भवतीने हिरवळ दाटलेली. हिरवा गंध मातीचा श्वासात भरलेला. हिरवा सोहळा सृष्टीचा डोळ्यांत सा